नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की घरात राकेश प्रकरण तर संपलेलं आहे. आता वल्लरी प्रकरण चालू झाले. ईश्वरी रूम मध्ये बसून अर्णवला म्हणते, राकेशचं सत्य तर आता सर्वांसमोर आलं, पण आता माझी आई आणि तुमचे बाबा यांना ह्या प्रकरणात अडकवणारी ती बाई कोण होती? तिने हे सगळं का केलं? कुणासाठी केलं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला हवी ना. आपण हे शोधून काढायला हवं. तेच तिकडं अंजलीला खूप त्रास होत असतो. झालेल्या सगळ्या तमाशामुळे तिची तब्येत जरा नाजूक तर झालेलीच आहे. बिचारी डोकं पकडून पकडून रडत असते. अर्णवला आपल्या बहिणीला झालेला हा त्रास बघवतच नाही. तो लगेच डॉक्टरांना तिथं बोलावून घेतो. डॉक्टर अंजलीला चेक करतात आणि ईश्वरी त्यांना विचारते, डॉक्टर, काळजीचं काही कारण तर नाही आहे ना हो? डॉक्टर म्हणतात, काळजीचं कारण तर आहेच. छोटं टेन्शन सुद्धा आता त्या सहन करायच्या परिस्थितीत तर नाहीत आणि आता आपल्याला त्यांना ताबडतोब आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. तसं तर बर्थडे पार्टीच्या आधी ईश्वरी अर्णव अंजलीला जाऊन भेटले. राकेशनी काढलेल्या 50 कोटींच्या लोनचे पेपर्स त्यांनी अंजलीला दाखवले. परत राकेशचं मलेशियाला जायचं तिकीट पण त्यांनी अंजलीला दाखवलं आणि बर्थडे पार्टीमध्ये काय करायचं हे सुद्धा त्यांनी अंजलीला सांगितलं. पण अंजलीने त्या दोघांना एकच अट घातली की मी हे सर्व करेल, पण जर तुम्ही जे सिद्ध करणार होता ते जर सिद्ध झालं नाही तर तुम्हा दोघांना आजच्या आज हे घर सोडून निघावं लागेल. आणि बहिणीच्या प्रेमापोटी का होईना अर्णव ईश्वरीने अंजलीची ही अट मान्य केलीच. पण ही वेळ तर त्या दोघांवर आली नाही. पण अंजली राकेश समोर खूप रडली. ती राकेश समोर कनूला घेऊन आली आणि तिने विचारलं की ह्या निरागस जीवाचा ह्या सगळ्यात काय दोष होता आणि मी हिचं काय करू? राकेश डायरेक्ट बोलला, गटारीत फेकून दे हिला. हे वाक्य ऐकताच अंजली आतून पूर्णपणे तुटली. चला, माझा जायचा टायमिंग झालाय. पण तुम्हाला ह्या मालिकेबद्दल पुढचे जर अपडेट्स जाणून घ्यायचे असेल ना तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.